नांदेड जिल्ह्यातल्या सुगाव इथनं एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। आमच्या मुलीला का बघतोस या कारणावरनं तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। तसंच त्याला गावामध्ये बेइज्जत करण्याची धमकी देण्यात आली आहे। यामुळे घाबरलेल्या तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली। आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही असा दम मुलीच्या काकाकडनं तरुणाला देण्यात आला। या संभाषणाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते। दरम्यान आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलीसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तू लायकी आहे काय चोरी करायची रे? नाही की सर. हा काय म्हणला तू? तुम्ही म्हणल्यावर बोललो मी. साल्या चिरील म्हणलो का? हो बाबा, मग मी काय म्हणलो का तुम्हाला? काय जस्ट आगाव काय बोललो का? त्याचा विषयच नाही. मी काय म्हणालो तुला सांगालो गडबड काय झाली? तुम्ही मायला तुमच्या कोण आहात तुम्ही? कोण म्हणजे इकडे बघा, एक मिनिट तुम्हाला एक गोष्ट सांगतो भाई. इथं सोडून द्या, झालं ना आता, बस झालं. मी तुम्हाला कॉल काय म्हणालो? देशमुख काय पण करतो का तू पाटलाच? अहो मी तुम्हाला काय म्हणालो, मी आलतो काय भाई? मी तुम्हाला काय त्रास दिलता का? काय तुमच्या कॉल तुला सांगालो दुमारचा कॉल आला तुझ्या बापाला सांग सकाळी आलो तुझ्या घरला. हा या, काय हरकत नाही ना. हा आता काय तुझ्या तयारीत राहायचं सकाळी राह. हा हा सकाळी मी किती वाजता होतो? बाप कितीला यायला ते सांग. 9ला. हा 9ला तुझ्या बापाला मला फोन लाव म्हणा. लावा. मग लेकरू कशातून बसल? मी याच विनंतीत होतो. 4 वर्ष झालं त्याचे हात जोडू लागलो, कोणता तरी निर्णय लावा म्हणू लागलो. त्यानं आमची अवकात काढू लागले, इज्जत मांडू लागले, नाही ते धमक्या देऊ लागले. त्याच्या धमक्या आम्ही घेऊन इगरून गेल्या. लेकरांना आखरी निर्णय काय उचलला आम्हाला सांगायचं काही उरलंच नाही. आता त्याला काय सजा देऊ शकता? सरकारनं निर्णय घ्यावा. आमची इच्छा आहे आमच्या लेकरानं केलं तसंच त्याला बी तेच निर्णय यावा.